नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कौशल्य, आत्मविश्वास व तंत्रज्ञान कुशलता यांशिवाय नोकरी मिळणार नाही, असे कुलगुरू प्राध्यापक विजय माहेश्वरी यांनी सांगितले. विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात चेअरमन अक्षय छाजेड, प्राध्यापक शरद पाटील, प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्यात 34 कंपन्या सहभागी झाल्या असून 700हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली. 2020 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 व्हर्टिकल्स आहेत आणि त्याच्यातला शेवटचा जो व्हर्टिकल आहे तो ऑन जॉब ट्रेनिंग, अप्रेंटिसशिप, ट्रेनिंग आणि जॉब याच्यावर भर देतो. विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जॉबशी त्यांचं नातं जोडलं गेलं पाहिजे, त्यांना जॉब अवेलेबल करून दिले पाहिजेत. यासाठी आमचे माननीय कुलगुरू माहेश्वरी सर यांचा विशेष भर असतो आणि म्हणून जिल्हा पातळीवर विद्यापीठाच्या वतीने या महारोजगार मेळाव्यांचं आयोजन हे वेळोवेळी केलं जात असतं. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी हा महामेळावा आपण आयोजित केलेला आहे. परंतु विद्यावर्धिनी सभेचं डॉक्टर माय वैद्य कला, प्राध्यापक PD दलाल वाणिज्य आणि डॉक्टर DS शहा विज्ञान महाविद्यालय आयोजित करत असलेला हा दुसरा महामेळावा आहे. मागच्या वर्षीच मी या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो आणि 18 फेब्रुवारीला पहिला महारोजगार मेळावा कौशल्य विकास विभागाच्या मदतीने आम्ही घेतला. संदीप बोरसे सर इथे आहेत, तोंडातनं शब्द निघाला की सगळं त्यांचं हजर असतं. म्हणजे मी मगाशी काल गमतीने म्हणालो, अल्लाउद्दीनचा चिराग जसा असतो तो घासला की त्याच्यातनं तो राक्षस यायचा आणि त्याला सांगितलं की तो सगळं उपलब्ध करून देत होता. तसं आता आमच्याकडे दिवा वगैरे नाहीये, परंतु मोबाईलवर एक रिंग फिरवली की मी राक्षस म्हणणार नाही, देवता म्हणेल, त्यांना ते अवतरतात आणि सगळं त्यांच्या दुसाने साहेबांच्या आदेशानुसार अवेलेबल करून देतात. आणि रात्रंदिवस झटून त्यांनी याचं सगळं आयोजन करण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आमची टीम तर आहेच आहे. विद्यावर्धिनीची सगळे टीम या ठिकाणी राबते आहे आणि असा हा रोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जगभर रोजगार कमी होत आहे. एम्प्लॉयबिलिटीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु दुसरीकडे एम्प्लॉयर्सला जर विचारलं, बंग साहेबांसारख्याला जर विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला चांगले एम्प्लॉई मिळत नाहीत. म्हणजे मग नेमकं चुकतं कुठे? चांगले एम्प्लॉई मिळत नाही म्हणजे ते ज्याला शोधतायत तो मिळत नाही आणि यांना जॉब मिळत नाही. याची मेक नेमकी कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी हे दोघं घटक एकत्र आले पाहिजे. हा आमच्या माननीय कुलगुरूंचा कायमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याच्यात खूप वेळ, खूप श्रम आणि पैसा सुद्धा विद्यापीठाचा टाकून एकत्रीकरणाचं काम आणि ज्याला जे पाहिजे ते तिथून आपल्याला वेचता यावं यासाठी या मेळाव्यांचं मित्रांनो आयोजन आहे. इंटरव्ह्यू देऊन तिथे अपॉइंटमेंट लेटर दिले होते. अशा बाकीच्याही कंपन्यांचे होते उदाहरणं. तर त्याच्यात आपल्याला व स्किल असलं, आपण आपलं स्वतःचं टॅलेंट प्रस्थापित दाखवू शकलो तर नक्की त्याचं चीज होतं आणि लगेच त्याच्याबद्दलच्या गोष्टी घडू शकतात. इथे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की इंटरव्ह्यू होईल, कधी उत्तरं मिळतील, कधी नाही, कधी आपल्याला ईमेल येईल की नाही. पण इथे जर आपल्याला आपण स्वतः सिद्ध केलं तर लगेचच्या लगेच सुद्धा अपॉइंटमेंट लेटरचे इथं लेटर देणारे व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर इथे आज विद्यार्थ्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे आणि गोष्टी आहेत. तर मी त्याच 2 गोष्टींचा उल्लेख करेन. एक तर सर म्हणजे माहेश्वरी सर असताना इथं त्या गोष्टीचा उल्लेख व्हावा. सर नुकतीच एक वाचनात गोष्ट आली होती की रशियामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने अगदी कोरा पेपर पण दिला तर त्याला 0 मार्क नाही देत, मग किमान 2 मार्क देतात. तर म्हणतात हे 2 मार्क कशासाठी? तर ते म्हणतात समाज आपल्याला एकमेकांना 0 घडवतो, आपण एक दुसऱ्याला 0 आपण उद्भवतो. 0 मार्क 0 कुणीच नाही आहे. फक्त त्याने पेपरपर्यंत आला, अटेम्प्ट तर केला, तर इतर लोक पेपरलाच आले नाही किंवा उपस्थितच राहिले नाही किंवा कॉलेजपर्यंतच पोहोचले नाही किंवा परीक्षेपर्यंतच पोहोचले नाही. तर यांनी किमान प्रयत्न तरी केला म्हणून किमान 2 मार्क तरी देतात. तिकडे 0 मार्क देण्याची पद्धतच नाही येतात. तर आपल्या इकडेही जर काय तसं असेल तर जरूर त्याचा विचार व्हावा की निगेटिव्हिटी की 0. आता 0 मार्क मिळवण्यामागच्या काही माझ्याच बॅचचे उदाहरणं देतो. तर त्यांना काही वेळा विद्यार्थ्यांना काही घरात कोणाची तरी डेथ झाली, काहीतरी झालं, आईचा मृत्यू झाला, अशा वेळी ते विद्यार्थी परीक्षेला आले नाही किंवा काहीतरी झालं आणि किंवा आल्यानंतरही त्यांची मनस्थिती नीट झाली नाही. कोणाला तरी पेपरला आल्यानंतर शारीरिक काही त्रास झाला, कोणाला रस्त्यात येताना अपघात झाला आणि तो पेपरला अगदी रक्तबंबाळ अवस्थेत पेपरला येऊन बसले, त्यांना आपण 0 मार्क देतो कारण पेपरला काहीच लिहिलेलं नाही, कोरा पेपर आहे म्हणून. पण त्यांना किमान तो त्या परिस्थितीतून झगडत इथपर्यंत पोहोचला, पेपरला अटेम्प्ट जरी केला
म्हणून शून्याच्या ऐवजी किमान 2 मार्क द्यावे, की त्याला युनिव्हर्सिटी सांगते की बाबा तू शून्य नाहीच आहे, तू काहीतरी तर प्रयत्न केलेत, त्या प्रयत्नांच्या बद्दलचंच. आणि अगदी टाटायन पुस्तक जे गिरीश टुगरांचं आपण वाचतो त्याच्यात सुरुवातीच्याच पहिल्या पानावर उल्लेख आहे की टाटांमध्ये असा उल्लेख केला जातो की यू शुड लिव्ह युअर लाईफ लिटिल डेंजरसली. तर हे कुठंतरी धाडसानं, कुठंतरी थोडं डेअरिंग करून जगण्यासाठीच आपलं लाईफ आहे. सगळं गुळगुळीत असं घरी बसून किंवा अगदीच सेफ झोनमध्ये राहून कधीच आयुष्याची प्रगती होणार नाही. तर त्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांना, इथे आलेल्या विद्यार्थ्यांना हेच सजेस्ट करेल की जरूर धडपडण्याची एक कहाणी ठेवावी की काहीतरी मला पुढे जायचं आहे याच्यासाठी. तर त्याच्यातला एक छोटा किस्सा सांगतो. एकदा 2 बोटीवरचे खलाशांकडे कामाला 2 एम्प्लॉईज असतात आणि एक एम्प्लॉई असतो तो म्हणजे त्याचा काय बंदराला जहाज लागल्यानंतर दोर खेचायचा आणि ते जहाज व्यवस्थित जागेवर आणण्याचं, त्या कामातले हे 2 एम्प्लॉईज असतात. आणि एक एम्प्लॉई, हे दोन्ही सारख्याच पदांवर आणि सारख्याच पगारांवर काम करणारे असतात. आणि त्याच्यातला एक एम्प्लॉई म्हणतो की मी जॉब सोडतोय. तो म्हणतो डोकं फिरलं आहे की तुझं आधीच काम मिळत नाही आणि तू एवढं चांगला जॉब मिळालेला आहे, पगार मिळतोय, का जॉब सोडतोय? तो म्हणतो नाही, मी या जॉबमध्ये, या पगारात मी समाधानी नाही. तर त्याला म्हणतो काय करणार? नाही, मी आधी मालकाला जाऊन भेटणार, सांगणार मॅनेजरला की मी जॉब सोडतोय. त्या जॉबला तो सांगतो की मला किमान डबल पगाराची अपेक्षा आहे. तो म्हणतो नाही, इथे शक्यच नाही आणि तुला मी काही जॉबवर ठेवणार नाही, तुला जॉब सोडून जायचं आहे तर जाऊ शकतो. त्याच्यानंतर तो दुसरीकडे जातो, सारख्याच उद्योगामध्ये, सारख्याच जॉबसाठी दुसऱ्या ठिकाणी, आणि तिथे तो तिप्पट पगाराची अपेक्षा करतो. तर तिथला मॅनेजर विचार करतो की ह्याला एक्सपिरियन्स पण आहे, मागचा काही वर्षांचा अनुभव आहे आणि हा तिप्पट म्हणजे इंडस्ट्रीच्या हिशोबाने तिप्पट पगार मागतो, म्हणजे याच्यात नक्कीच काहीतरी स्किल असणार आहे आणि काहीतरी तर चांगलं असेल, त्याच्याशिवाय हा एवढा जॉब सोडून आलेला नाही, केवळ पगाराकरता जॉब सोडून आलेला आहे. त्यावेळी त्याला तिथल्या ठिकाणी तिथला एम्प्लॉई त्याला डबल पगारावर जॉब देतो आणि पुढे हाच एम्प्लॉई एक दिवस त्या जहाजाचा मालक झालेली पण स्टोरी आहे. तर असं आयुष्यात काहीतरी डेअरिंग केल्याशिवाय, 2 गोष्टी केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही, सरकणार नाही, याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. एक नवीन समीकरण, आपण त्याला इक्वेशन म्हणतो इंग्रजीमध्ये, ते आपल्या समोर येत आहे, जगासमोर येत आहे. आणि ती समीकरण, ती इक्वेशन काय आहे? ती इक्वेशन आहे E इज इक्वल टू F. E स्टँड्स फॉर एज्युकेशन म्हणजे शिक्षण, इज इक्वल टू F म्हणजे फ्युचर म्हणजे भवितव्य. म्हणजे शिक्षणाशिवाय भवितव्य नाही. मग तो एखादा विद्यार्थी असेल, एखादा समाज असेल, एखादा राज्य असेल किंवा एखादा देश असेल. ह्या इक्वेशनमुळे एक गोष्ट अधोरेखित होते की शिक्षणाला पर्याय नाही. शिक्षण घेतल्याचा एक उद्दिष्ट, नॉट द ओनली, वन ऑफ द, एक उद्दिष्ट आहे की त्या माध्यमातून मला योग्य रोजगार प्राप्त करणे, जेणेकरून मला जी पुढची जबाबदारी आहेत, ते पारिवारिक जबाबदारी असतील, ते सामाजिक जबाबदारी असतील किंवा माझी आत्मनिर्भरतेकडची वाटचाल असेल, ती सुगम होईल. आणि म्हणून अशा प्रकारचा हा रोजगार मिळावा, अशा प्रकारचा हा कन्व्हर्जन, शिक्षणापासूनचा रोजगार, हे विद्यार्थ्यांसाठी, हे परिवारासाठी, हे समाजासाठी, हे राज्यासाठी, हे देशासाठी एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आणि हे आपण करू शकतो. याला कुठेतरी एक आपण प्लॅटफॉर्म द्यावं, त्याच्यासाठी अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रोजगार मेळावा म्हणजे काय की इथे शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र याचा मधला सेतू म्हणजे रोजगार मेळावा. प्रयत्न असा आहे की जे नोकरीच्या शोधात आहेत आणि ज्यांना नोकरी द्यायची आहे, जॉब सीकर आणि जॉब गिवर यांच्यासाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतो आहोत. या कॉमन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांची अपेक्षा असेल, विद्यार्थ्यांचे स्वप्न असतील आणि जे उद्योग आहेत त्यांचे गरज एकमेकांना भेटतील आणि एक विन विन सिच्युएशनच्या माध्यमातून मला वाटतं दोघांच्याही अपेक्षा या निमित्ताने पूर्ण होतील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.